अचानकच मुंबईवरनं गावी जावं लागलं. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच मी गावी का आले. पण त्याआधी सकाळचं सर्व आवरून वगैरे झाल्याच्या नंतर स्टँडवर आली, कारण का लवकरच बस होती त्याच्यामुळे. थोड्या वेळ बसल्याच्या नंतर बस पण आली. जागेचा काही एवढा बसमध्ये प्रॉब्लेम नव्हता, कारण का दाजींनी रिझर्वेशनच केलं बस. ह्या व्हिडिओमध्ये तरी सांगा मुंबईला जाताना किती टनेल लागतात. लोणावळ्याच्या पुढं आल्याच्या नंतर थोडासा नाश्ता वगैरे केला, घरून आणलेला ताच केला. फायनली बस पुण्यात पण आली, कारण का खूपच फास्ट बस होती. एक झोप मस्त काढलेली. झोप वगैरे काढल्याच्या नंतर घरूनच आणलेला डब्बा ताच खाल्ला. मुंबईमधून 7ला निघलेली, फलटणमध्ये 12ला पोचली पण, कारण का स्वारगेटला वगैरे बस गेली नव्हती. फलटणमध्ये आल्याच्या नंतर गावी मला एसटीनंच जायचं होतं. गावाच्या काय बस लवकर लागतच नाही, त्याच्यामुळे अर्धा तास थांबले. त्याच्यानंतर बस वगैरे भेटली आणि घरी आली. घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं. संध्याकाळच्या टायमिंगला असं काय चटका पटका खाल्ला. आता तुम्हाला गावाचेच व्हिडिओ बघायला भेटतील.